स्वागत असेल आणि प्लीज येऊन आपण मंचावर विराजमान व्हा असं तुम्हाला नम्र विनंती करतोय। बघा मॅचला सुरुवात होत आहे आणि जेव्हा मॅचला आपण बघितलं तर मग सुरुवात होईल तेव्हा जोडले जातील आमचे साथी समर्चक मित्र राहुलजी अंधेर आणि नक्कीच त्याचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल या इनिंग मध्ये। सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये। आपण बघत आहात जय हनुमान चषक पायगाव 2025 जय हनुमान चषक मॅचला होते सुरुवात। पहिलाच बॉल निलेशचा सरळ खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, करणार नाहीये चुकी आणि पहिल्याच बॉल वरती या ठिकाणी मिळाली सफलता। गोलंदाजाचं नाव आहे मिस्टर निलेश। क्या बात आहे, पहिल्याच बॉल वरती मात्र यश मिळालंय गोलंदाजाला। जबरदस्त बॉल होता, फुलटॉस बॉल मात्र त्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न रोशन होते लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आणि त्यांच्या हातामध्ये मात्र झेल या ठिकाणी दिला जाते फलंदाजाच्या माध्यमातून। पहिला धक्का समोरची टीम आहे जी बॅटिंग करते प्रथमतः यंगस्टार नागले आपल्याला बघायला मिळत आहे। मात्र दुसरा चेंडू घेऊन जातील निलेश। बघा पॉवर प्लेच्या बाहेरून त्यांचा रनअप आहे, एक वेगवान गतीमध्ये मात्र चेंडू टाकण्याची क्षमता आहे आणि एक जबरदस्त गोलंदाज आपल्याला मात्र बघायला मिळतात। अनिकेत आलेत नवीन फलंदाज आणि हाही बॉल जर बघितला तर लेंथ वरती पडून मात्र थोडासा उसळी देणारा होता बॉल आणि या फलंदाजाला या ठिकाणी बीट करतोय आणि एक डॉट बॉल येतोय। सुंदर अशी ही स्पर्धा, नेत्रदीपक आयोजन आणि जय हनुमान पायगाव संघाचं कौतुक करावंसं वाटेल कारण की ज्या अनुषंगाने जबरदस्त या क्रिकेटचं आणि या स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय। ऑफ साइडला आहे क्षेत्ररक्षक, त्या ठिकाणी बीट झाल्यात आणि त्यांना चेंडू मात्र त्या ठिकाणी बीट करून जाईल सीमारेषेच्या बाहेर। 4 धावांसाठी येतोय हा शानदार चौकार। जबरदस्त फलंदाजी आता मात्र या ठिकाणी होत्या। एक बॉल मात्र डॉट झाला, त्यानंतर मात्र बघितलं तर स्वतःला सिद्ध करताना दिसलाय फलंदाज अनिकेत भोईर। पुन्हा एकदा बघितला आपण तर यावेळी मात्र यष्टीरक्षकाला बीट करणारा बॉल होता। बॅटची हलकीशी कडा लागून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातो त्या ठिकाणी। 4 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा चौकार। धन्यवाद डीजे। बॅक टू बॅक 2 चौकार। धावसंख्या जर बघितली आपण तर जाऊन पोहोचतोय आता 8 या अंकावरती। पुढचा बॉल निलेश राईट मध्ये विकेटचा मारा करतायत। ओव्हर पिच बॉल या चेंडूला खेळलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, चेंडू थांबणार नाही, वन बाउंस सीमारेषा बाहेर। हॅट्रिकची संधी निर्माण झाली होती आणि हॅट्रिकची संधी ही पूर्ण केली जात आहे। चौकारांची या ठिकाणी हॅट्रिक बघायला मिळत आहे। थँक्यू डीजे। काय बॉल होता, ओव्हर पिच बॉल, सरळ खेळलेत एकदम आणि या चेंडूला मात्र सीमा रेषेच्या बाहेर पाठवून दिलाय 4 धावांसाठी। चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 5, शेवटचा बॉल। याही चेंडूवरती चौकार येईल काय तर येस, हा उत्तर आलाय आणि हाही बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय। 4 धावांसाठी बॅक टू बॅक 4 चौकार हा आपल्याला अनिकेतच्या माध्यमातून बघायला मिळतात।
पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः 2 चेंडू हे गोलंदाजाचे बघायला मिळाले, मात्र त्यानंतर मात्र फलंदाजाची किमया ही बघायला मिळालंय. 16 धावा धावफलकावरती 1 गडीच्या मोबदल्यामध्ये. मला आठवला पहिला किस मग काय टाय टाय दिला तर झापूक झापूक झुपूक वाजत राहतंय ग दिला तर झापूक झापूक झुपूक वाजत राहतंय ग दिला तर झापूक झापूक झुपूक वाजत राहतंय ग दिला तर झापूक झुपूक वाजत राहतंय ग. धन्यवाद डीजे. काय जबरदस्त फलंदाजी. 1 डाऊनला आलेत फलंदाज अनिकेत आणि त्यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 4 चौकार हे बघायला मिळालेत. 360 मैदान जबरदस्त हे आपल्याला बघायला मिळत आहे आणि त्या कारणास्तव मात्र बघितलं तर फलंदाजांना जास्त संधी निर्माण होत आहे. ज्या ठिकाणी मात्र चेंडू येतात त्या ठिकाणी मात्र चेंडूला खेळण्याची हिंमत हे बघायला मिळत आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी रोशन आल्यात. रोशन उंबरसाडा या वेळेला चांगला बॉल आहे, मात्र एसटी रक्षक त्या ठिकाणी बीड झाल्यात. कदाचित हा डॉट बॉल आला असता, मात्र हा चेंडू जर बघितला तर बॅटला ब्रश झाला त्या ठिकाणी आणि बघता बघता मात्र 1 धाव ही दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पूर्ण झाली आणि धावसंख्येचा विचार केला तर जाऊन पोहोचतोय आता 17 या अंकावरती. यानंतरची बिग फॅट मॅच आपल्याला बघायला मिळेल. एका बाजूला जरीमरी गोखिवरे संघ आणि एका बाजूला गावदेवी पोमाड ही लढत आपल्याला पुढच्या बघायला मिळणार आहे. दरम्यान रोशन एक चांगला चेंडू या ठिकाणी रिलीज करताना दिसलाय. आता त्याच्या षटकातील पुढचा बॉल आहे. याही वेळेला जबरदस्त बॉल होता. परफेक्ट वाईड यॉर्कर पद्धतीचा बॉल पुढे टाकण्याचा प्रयत्न केलाय, मात्र तो प्रयत्न असफल ठरताना दिसलाय कारण की डॉट बॉल आलाय. या वेळेला ऑन साइडला खेळलाय सरळ चेंडू, मात्र अडवण्यासाठी मात्र मौका होता, मात्र अक्षयने त्या ठिकाणी थोडासा नाराज केलाय आणि चेंडू निघून गेला सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. आणि लग्न होऊन जावं ती सासरी जात नाही. अगं चिमणी माझी उडून गेली. धन्यवाद डीजे. क्षेत्ररक्षकाची चूक. अक्षय कोल्हा आउटफील्ड मधला एक जबरदस्त खेळाडू आपल्याला बघायला मिळतात आणि त्यांच्याकडून या ठिकाणी चुकी होताना दिसल्या. बॅटची कडा लिडिंग एज आणि एसटी रक्षकांना आपलं काम मात्र चोखपणे बजावलं गेलंय. धक्का नंबर 2 टीम यंगस्टार नागले संघाला. गॉन. चहूबाजूला पर्वतरांगा आणि या मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे एक जबरदस्त हे मैदान आपल्याला बघायला मिळत आहे. कुठलाही अडथळा नाहीये या मैदानाच्या आतमध्ये आणि कदाचित या मैदानावरती अजून काही स्पर्धा या बघायला मिळतील. कदाचित नाईटही स्पर्धा आपल्याला बघायला मिळतील. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये इज अ डेंजरस बॅट्समॅन मिस्टर भावेश ठाकरे याच्याकडे लक्ष वेधून घेतला जाईल, कारण की गेल्या 2 ते 3 वर्षांपासून हा फलंदाज मात्र फॉर्म मध्ये आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या जवळ पोहोचते 21 या अंकावरती चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत तो म्हणजे 4. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 4 षटकांचा मॅच आहे आणि 4 षटकांच्या मॅच मध्ये मात्र कितपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल यंगस्टार नागले संघाचा हे देखील पाहिलं जाईल. लेफ्ट आर्मर बॅट्समॅन आता भावेश ठाकरे ऑन द स्ट्राइक. पुढचा बॉल रोशन हा घेऊन जाईल आपल्या कोट्यातील. भावेश साठी हा बॉल मात्र थोडासा हा चेंडू जर बघितला तर एस्टेनच्या वर होता आणि हा चेंडू निघून गेलाय सीमा रेषाच्या बाहेर 4 धावांसाठी आणि नोही त्या ठिकाणी बघायला मिळतोय. धन्यवाद डीजे. बिमर करून बसल्यात गोलंदाज. फ्री हिटची संधी निर्माण झाली आता भावेश ठाकरेला. मौका भी दिया और चौका भी दिया.
शॉर्ट पिच बॉल, या चेंडूला इन टू द गॅप खेळले, मात्र क्षेत्ररक्षण जबरदस्त, मला वाटते महेंद्र त्या ठिकाणी होते आणि चेंडूला जबरदस्त पद्धतीने गॅदर केलं गेलं आणि चेंडूला फेकलं, तत्पुरती मिळाली एक धाव आणि या एका धावेने संघाची धाव संख्या ही पुढे सरकताना दिसली, ती म्हणजे 27 या अंकावरती. शेवटचा एक बॉल अजूनही शिल्लक आहे आणि या शेवटच्या बॉलवरती मात्र किती धावा येतील हे पाहिलं जाईल. दुसरं षटक प्रगतीपथावर, आतापर्यंत मात्र फलंदाजांनी जबरदस्त फलंदाजी केलंय. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातील फुलटॉस बॉल आहे, चांगला फटका, अडवला जाणार नाहीये, चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. आमच्या समालोचक कशाला मात्र या ठिकाणी मानवंदना देणारा हा चौकार. धन्यवाद डीजे. दोन षटकांची समाप्ती झालाय आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर जर बघितली तर 31 धावा धावफलकावरती, म्हणजेच काय तर 15.50 सरासरीने चाललेला एका बाजूला फलंदाजी करणारा संघ म्हणजेच यंगस्टार नागले हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. चहू बाजूला आपण बघताय जे मंडप आहेत प्रेक्षकांसाठी आणि खेळाडूंसाठी, तेही जबरदस्त पद्धतीने बांधणी करण्यात आलेले आहेत. जवळजवळ 4 ते 5 मंडप बघायला मिळतात. त्यानंतर टॉस बॉक्स ही जबरदस्त बघायला मिळतोय. आपण बघताय स्वर्गीय रिचा धनंजय गवळी आणि स्वर्गीय संदेश मनोहर गवली यांच्या स्मरणार्थ हा टॉस बॉक्स आपल्याला जय हनुमान चषक पायगाव मध्ये बघायला मिळतोय आणि सुंदर रचना ही जय हनुमान पायगाव संघाची बघायला मिळत आहे. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत या स्पर्धेचं मात्र नक्कीच विश्लेषण केलं जाईल, कारण की ज्या अनुषंगाने ही स्पर्धा आयोजित केली गेली. जबरदस्त आणि नेत्रदीपक. आता वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतील मिस्टर रोशन कांबडी. दुसरं षटक हाताळलं होतं रोशन उंबरसाडे या गोलंदाजाने आणि आता रोशन कांबडीवरती मात्र विश्वास दाखवला जातोय, कारण की कमबॅकची गरज आहे सध्याच्या घडीला. जर बघितलं आपण तर सिद्धिविनायक वेलखडी या संघाला. पहिलाच बॉल रोशनचा, राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा, ऑन साइडला खेळण्याचं धाडस केलं होतं फलंदाज भावेशनं, मात्र क्षेत्ररक्षण अचूक त्या ठिकाणी होतंय. एकच धाव मिळेल, धावसंख्या 32च्या घरामध्ये आता जाऊन पोहोचली गेली. पुढचा बॉल रोशनचा बघा, लेफ्ट आर्म बॅट्समॅन साठी राईट आर्म राऊंड द विकेटने आले होते आणि या वेळेला जर बघितला तर उजव्या हाताच्या फलंदाजासाठी आता राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतायत. रणनीती तर सुंदर आहे, मात्र या वेळेला मात्र जबरदस्त फटका, सरळ खेळल्यात, चेंडू थांबणार नाहीये. 6 धावांसाठी निघून गेलाय. युथ 6. जबरदस्त फटका, सरळ खेळलेत एकदम, बॅटच्या परफेक्ट मिडल ऑफ द बॅट झालाय आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी मात्र निघून गेलाय. पहिल्या दिवसापासून जर विचार केला या खेळपट्टीचा, तर या खेळपट्टीला जर बघितलं आपण तर फलंदाजांच्या माध्यमातून जास्त धावसंख्या ही बॅट मधून आपल्याला येताना दिसत आहे. म्हणजेच काय तर बॅटिंग पिच आहे आणि फलंदाजांसाठी मात्र एक जबरदस्त या ठिकाणी ही खेळपट्टी मात्र बघायला मिळते. आता मात्र थोडासा बाउन्स दिला या चेंडूला, थोडासा लेंथ वरती हा चेंडू टाकला गेलाय आणि हा चेंडू मात्र बाउन्स होऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. डॉट बॉल येताना दिसलाय. आता कमबॅक केलंय गोलंदाजाने, कारण की 3 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्यात आणि आता शेवटचे 3 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाल्यात. रोशनचा पुढचा बॉल, याही वेळेला मात्र स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र बीट होत आहेत फलंदाज आणि अजून एक डॉट बॉल आलाय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल येताना दिसल्यात. फलंदाजाचं नाव आहे मिस्टर संदेश चाकर आणि त्या ठिकाणी संदेश थोडेसे मात्र कमी पडताना दिसल्यात. संदेशनं आतापर्यंत एक षटकार एक चौकार जरूर खेचलाय,
मात्र आता त्याला थोडस बांधून ठेवण्याचं काम जे करतात गोलंदाज ते अप्रतिम बघायला मिळत आहे. पुढचा बॉल, ओ याही वेळेला मात्र जबरदस्त बॉल आहे. चेंडूवरती मात्र जादूमय गोलंदाजी बघायला मिळत आहे. फिरकीचा मारा आणि पूर्णपणे संदेश साकरला मात्र या ठिकाणी बीट केलं जात आहे. बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट स्वरूपाचे आपल्याला बघायला मिळतात. गोलंदाजाचं कौतुक असेल, कारण की एक षटकार खेचल्यानंतर मात्र फलंदाजाला या ठिकाणी बांधून ठेवण्याचं काम केलंय गोलंदाज रोशन कांबळीनं. जबरदस्त गोलंदाजी. शेवटचा बॉल असेल. आतापर्यंत 7च धावा खर्च केल्यात. 2 चेंडू मात्र फलंदाजांच्या नावावरती. त्यानंतर मात्र रोशन कांबळीनं मात्र कमबॅक या ठिकाणी केला गेलाय. अंचाळला खेळायचा प्रयत्न मात्र बॅटच्या जास्त वर चेंडू लागलाय आणि बघता बघता सिंगल धाव फक्त या ठिकाणी मिळेल. षटकाची होते समाप्ती. जवळजवळ 3रं षटक हे समाप्त झालंय आणि प्रथमतः फलंदाजी करत आहे यंग स्टार नागले हा संघ. आणि त्यांची धावसंख्या जर बघितली तर 2 गडीच्या मोबदल्यामध्ये 39 धावा ही बघायला मिळते. देऊया डीजे यांना संधी आणि ऐकूया एक मधुर संगीत. DJ सूरज मैं चट्टी अमला पगला दीवाना, मैं चट्टी अमला पगला दीवाना, किसी बात न जाना कि आओ मैं प्यार कर रही है. धन्यवाद डीजे. जय हनुमान चषक पायगाव म्हटलं तर मग आमचे या साथी समालोचक मित्र विजय भोये आणि त्यानंतर गणेश कासट या अशा चांगल्या खेळाडूंवरती मात्र ही जबाबदारी, महत्वपूर्ण जबाबदारी आहे या स्पर्धेची, कारण की मुख्य आयोजक आहेत. त्यानंतर जय हनुमान पायगाव संघाचंही या ठिकाणी कौतुक करावं असं वाटेल, कारण की त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज महेंद्र सज्ज झालेत. गोलंदाजीच्या मार्कवरती अजून एक चांगला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. गोलंदाजी अप्रतिम दर्जाची प्रत्येक मैदानावरती राहिलाय. हो, स्वतःच्या फाविल्त्रमध्ये मात्र चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, मात्र थोडेसे बीट झाले. कॅचची शक्यताही निर्माण झाली होती, मात्र बघता बघता एकच धाव मिळेल आणि या एका धावेने संघाची धावसंख्या 40 अंकावरती आता जाऊन पोहोचेल. गुणलाखनाचंही काम जबरदस्त पद्धतीने या ठिकाणी केलं जात आहे. त्यानंतर डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून जे लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे तेही जबरदस्त आपल्याला बघायला मिळत आहे. भावेश ठाकरे आता स्ट्राईक एंड वरती. जबाबदारी स्वीकारावी लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. अंतिम आणि शेवटचं हे हाणामारीचं षटक आहे आणि या हाणामारीच्या षटकामध्ये मात्र मोठे फटके येणं खूप गरजेची गोष्ट आहे. बॅटची कडा मात्र या वेळेला जर बघितलं तर लेग बिफोर अपील या ठिकाणी मागितली होती गोलंदाजाने. डॉट बॉल आलाय. एक चांगला चेंडू महेंद्र कोल्हा याच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला बघायला मिळालाय. पुढचा बॉल हाताळण्यासाठी सज्ज महेंद्र कोल्हा. 2 चेंडू या ठिकाणी रिलीज करत असताना 1 धाव खर्च केलाय. आणि पुढचा बॉल याही वेळेला जबरदस्त बॉल आहे. क्या बात आहे. भावेश ठाकरेला मात्र या ठिकाणी बांधून ठेवलं जाते. आता डॉट बॉल आलाय. प्रेशर जो होता तो प्रेशर मात्र रिलीज करण्याचं काम या ठिकाणी गोलंदाजाने केलंय, कारण की समोरचा संघ जो फिल्डिंग करणारा संघ आहे तोही मजबूत संघ आपल्याला बघायला मिळतोय. ओ याही वेळेला स्विंग अँड मिस. अजून एक डॉट बॉल. क्या बात आहे महेंद्र कोल्हा. कौतुकास्पद कामगिरी या ठिकाणी बघायला मिळते. बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट आल्यात आणि आता 2 चेंडू शेवटचे शिल्लक असतील. 2 संघांना या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये बोलवेन जरीमरी स्पोर्ट्स गोखिवरे आणि एका बाजूला गावदेवी पोमण. चला दोन्ही संघाच्या संघनायकांनी प्लीज नाणेफेकीसाठी या. यावेळेला क्लीन बोल्ट बघा. प्रथम तर परीक्षा घेतली गेली भावेश ठाकरेची आणि त्यानंतर मात्र गोलंदाजाने त्याला मात्र माघारी परतावले. क्लीन बोल्ड झालेत मिस्टर भावेश ठाकरे. बॅक टू द गाउट. माझी उरकून टाकली शादी. SR.
धन्यवाद डीजे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा होत्या धावफलकावरती. मात्र त्यानंतर आले रोशन कांबडी. त्याने आपल्या षटकामध्ये दिल्या फक्त 8 धावा आणि या वेळेला 5 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव खर्च करताना दिसला गोलंदाज महेंद्र कोल्हा. क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी. शेवटचा आणि अंतिम बॉल पेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अमन आल्यात. पंचांचंही कौतुक करावं लागेल, कारण की वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मधील आपण जर बघितलं तर नामांकित पंच म्हणून आपल्याला बघायला मिळतात. एका बाजूला वैभव धूम जे केतकी बॉईज खंडीपाड्याच्या माध्यमातून बघायला मिळतात, तर एका बाजूला आपल्याला बघायला मिळतात रुपेश दांडेकर. दोन्ही पंच जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करत असताना शेवटचा बॉल रिलीज करत असताना थोडासा मात्र रनअप मध्ये बिघाड झाला आणि पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या मार्क वरती जातील आणि तिथून मात्र शेवटचा चेंडू मात्र रिलीज केला जाईल नवीन आलेल्या गोल फलंदाजासाठी अमन चाकर. शेवटचा बॉल डॉट बॉल आहे. क्या बात आहे महेंद्र, टाळ्यांचा गजर होईल, कारण की ज्या अनुषंगाने गोलंदाजी टाकली आहे मैदानाच्या आतमध्ये मात्र प्रभावित मारा केलाय आणि 6 चेंडू मात्र टाकत असताना 1 षटकामध्ये त्याने फक्त ना फक्त 1च धाव खर्च केले गेलाय. क्या बात आहे महेंद्र कोल्हा, जबरदस्त गोलंदाजी. धावसंख्या जर बघितली आपण तर जाऊन पोहोचली ती म्हणजेच 40 या अंकावरती आणि 41 धावांचं आव्हान ठेवलंय ते म्हणजे सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी संघाच्या समोर. जाऊया टॉस बॉक्स मध्ये आणि त्या ठिकाणी नाणेफेकी केली जाईल 2 संघांच्या मध्ये. एका बाजूला गावदेवी पोमण तर एका बाजूला जरीमरी गोखिवरे हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. चला आपण टॉस देखील करूया. टॉस बॉक्सच्या दिशेने अक्षय वै जयमान पायगाव संघाचे प्रमुख खेळाडू पोमन टीम एका बाजूने जरीमेरी गोखिवरे टीम भरपूर दिवसानंतर इन ॲक्शन. एक गोखिवरे टीम ऑलरेडी पोहोचलाय, एक ट्रॉफीचा मानकरी झालाय. चला कोण कॉल देते? गोखिवरे टीम काटा. हो डेफिनेटली काटा. अक्षय आपण शुभेच्छा द्या आणि मंचावर जाऊन विराज मांडवा. गोखिवरे टीम भरपूर दिवसानंतर खेळ करण्यासाठी सज्ज झाले. टॉस जिंकलाय तुम्ही, काय निवडाल? फिल्डिंग केंद्र बघा कुठेतरी तुमचा संघ एक चांगला संघ, काय परफॉर्मन्स ते अजून आठवते, पण काय काय झालं असे काही कमी टुर्नामेंट खेळत आहेत? फिल्डिंग मुले याच्या क्षेत्राच्या मध्ये करत नाही. काय डिसाईड काय करताय तुम्ही? फिल्डिंग घेतो. फिल्डिंग काय वाटतंय मैदानाला बघितलं तर? मग गावदेवी पोमन सारख्या संघाच्या समोर मॅच आहे, प्रॅक्टिस किती आहे? थोडीफार, जास्त नाही. हा म्हणजेच तुम्ही तयारीत आलात. काय वाटते तुम्हाला की पोमन संघाला किती धावसंख्येपर्यंत मिनिमम रोखू शकताय? 40 ते 35 पर्यंत. काय म्हणते आज टीम पूर्ण आहे का? मग राकेश अशोक पूर्ण आहे. क्या बात आहे. मग स्पर्धेबद्दल काय म्हणशील? खूप सुंदर आहे आयोजन. नक्कीच आयोजन आवडलंय. त्याचप्रमाणे पोमन संघासमोर कधी खेळला तुम्ही? हो खेळलो, बरेच बरं खेळलो. मग काय रेकॉर्ड काय होता? कधी ते जिंकले, कधी आम्ही जिंकले असं. म्हणजे बरोबरीच आहे. तुम्हाला वेरी वेरी शुभेच्छा असतील. जाऊया आपण दुसऱ्या बाजूने पोमन संघाचे संघनायक. काय वाटते टॉस जिंकलं असतं काय निवडलं असतं? शतरक्षण निवडलं असतं. बघा हा प्रत्येकाची चॉईस वेगळी असते, तुमची देखील चॉईस आता विरुद्ध झालं. बघा प्लॅन असतो ए, प्लॅन बी. आता तुम्हाला प्लॅन बी वापरायचा आहे. या मगाच्या मॅचमध्ये आपण बघितलं तर 3 ओव्हरमध्ये 71 लागल्या होत्या. तुम्ही जर मनामध्ये जर निर्धार केला तर किती धावा आणू शकताय फलकावर? 60. कोणते खेळाडू चालतील आज वाटते तुम्हाला? राहुल आहे, नयन आहे. आज मग काय विशाल पाहायला मिळतील की नाही? नाही, अतुल पण आहे. याबाबत त्यापर्यंत मग भरपूर चांगले खेळाडू नाही आहेत तरी सुद्धा सामना जिंकण्याचा प्रयत्न करणार. हो, शुभेच्छा तुम्हाला देखील. व्हेरी ऑल द बेस्ट. टॉस बॉक्समधून अहवाल मिळाला. टॉस जिंकला गेला जर्मनी स्पोर्ट्स गोखिवरे टीमने आणि डिसाईड केला फील्ड फर्स्ट. बॅटिंगसाठी इन्व्हिटेशन दिले हितेश अँड टीमला, पमन टीमला. मात्र काय घडेल त्या मॅचमध्ये, परंतु प्रत्यक्षात चालू असलेल्या मॅचकडे नजर टाकूया. कॉमेंट्री बॉक्समध्ये आणखीन एक प्रिन्स ऑफ पोमन राहुलजी अंदर देखील तिथे सज्ज आहेत, त्यांच्याकडे जाऊया.
आणि त्यांच्या मुखातून या इनिंगचं धावतं समालोचन आपण जरूर ऐकूया. बॅक टू द कमेंट्री बॉक्स. धन्यवाद डीजे, धन्यवाद जयेश डुकले सर. जबरदस्त आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण ऐकताय. जयेश डुकले, त्यानंतर विजयजी भोये मुख्य समालोचक आपल्याला बघायला मिळतात. 40 धावांचं 41 धावांचं टार्गेट आहे. मात्र पहिल्याच चेंडूवरती मात्र फलंदाजाने खेळला जाणारा हा फटका 4 धाब्यांचा आपल्याला बघायला मिळतोय. धन्यवाद डीजे. पहिलाच बॉल गौतम भोईरचा, मात्र त्याच्यावरती मात्र प्रहार केलाय, हमला केलाय रोशन कांबळीनं आणि त्याच्या बॅट मधून आलाय चौकार. पहिल्या चेंडूवरती मात्र आपल्याला बघायला मिळालाय. 41 धावा बनवायच्या. राईट आर्म विकेटचा मारा करतात गोलंदाज. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, स्वीट हिट करण्याचा प्रयत्न, मात्र स्वीट हिट बघायला मिळाला नाहीये. आणि हा चेंडू जर बघायला मिळाला तर हा आहे डॉट बॉल. संथ आणि सावध गतीने चालू असलेला सामना. जवळजवळ 10.50 ची सरासरी ही मेंटेन ठेवायची आहे. एका बाजूला सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलखेडी संघाला आणि 2 महत्वाचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला रोशन कांबळी तर एका बाजूला अक्षय कोल्हा याला आपण बघताय. पुढचा बॉल सरळ खेळलाय इन टू द गॅप, मात्र चेंडूला अडवण्यामध्ये यश मिळेल का तर नाही असं उत्तर आलं आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर वन बाउन्स करत बाहेर गेलाय. 4 धावांसाठी चौकार. राती सप्पन पडेल अपुशीट झालू रे, धान्या सप्पन पडेल अपुशीट झालू रे. धन्यवाद डीजे. समोरच्या बाईक आहेत त्याचं नक्कीच रिफ्लेक्शन आहेत ते मैदानाच्या आतमध्ये येत आहे. मिरर येत आहे त्या ठिकाणी कोण असतील पोमण संघाचे खेळाडू त्यांना विनंती असेल की ज्या समोर बाईक ज्या आहेत त्या प्लीज आपण त्या ठिकाणी काढायच्या आहेत, जेणेकरून मैदानात खेळल्या जाणाऱ्या प्रत्येक खेळाडूला त्याचा त्रास झाला नाही पाहिजे. त्यानंतर रिक्षाही त्या ठिकाणी आहे, त्याचंही रिफ्लेक्शन मैदानाच्या आतमध्ये येत आहे. तर विनंती असेल येस थोड्याशा पूर्वे साईडला उभ्या लावायच्या आहेत, विनंती असेल. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 3 आणि 3 चेंडूमध्ये 8 धावा जर नक्कीच आल्यात रोशन कांबळीच्या बॅट मधून 41 धावांचं टार्गेट स्वीकारलं जाईल का हे देखील पाहिलं जाईल. येस दोन्ही एफझेड ज्या गाड्या आहेत पोमण संघाच्या ते विनंती असेल की थोड्याशा उभ्या लावायच्यात. येस थँक्यू हेमंत. पुढचा बॉल गौतमचा स्वतःच्या फाऊल थ्रो मध्ये चेंडूला अडवला जाईल आणि या ठिकाणी अजून एक डॉट बॉल बघायला मिळालाय. एक तुमारी तो एक हमारी, एक चौकार आला, त्यानंतर एक डॉट बॉल, त्यानंतर एक चौकार आणि त्यानंतर एक डॉट बॉल. आज या क्रीडा नगरीवरती जर बघितला तर जयेशजी डुकले सरांचा सुपुत्र सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय आणि त्याचंही या ठिकाणी कौतुक असेल आणि स्वागत असेल या क्रीडा नगरीमध्ये. चांगला फटका आहे, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कुठलाही तैनात नाहीये. चेंडू निघून गेलाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक अजूनही त्या ठिकाणी फ्लंबल झाल्यात. बघता बघता तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का तर नाही, कारण की चांगली फेकी झाली, अचूक फेकी आणि त्याचा फायदा या ठिकाणी 2 फलंदाजांना झालाय की 2 धावा आल्यात आणि या 2 धावांनी संघाची धावा संख्या पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल डबल फिगर मध्ये 10 या अंकावरती. इथपासून जर बघितलं अजूनही 31 धावांची गरज आहे. चेंडूचा खेळ झाला 5, शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. पॉवर प्लेचं शतील बंधन आहे आणि चांगला फटका आहे. कॅच होईल का तर यस, पहिला धक्का टीम सिद्धिविनायक बेलखेडी संघाला. पहिलं षटक ही समाप्त झालाय. 10 धावा धावफलकावरती आहेत. इथपासून जर बघितलं तर 18 चेंडू शिल्लक असतील आणि 18 चेंडूंमध्ये करायचे आहेत 31 धावा. देऊया डीजे यांना संधी आणि ऐकूया एक मधुर संगीत. हे बागेत फुलं फुले मोगरेची, बायको माझी आहे डोंगरेची, राती दिल भाकर खाया नागलेची, तिचे हारी भाजी होती उडदाची.
धन्यवाद डीजे. चला वेळ कमी खर्च करा मित्रांनो. पहिला धक्का टीम सिद्धिविनायक बेलकडी या संघाला आपल्याला बघायला मिळेल. पहिला ब्रेक थ्रू मिळवून देण्याचं काम गौतमने केलंय. शेवटचा चेंडू रिलीज करत असताना फुलटॉस बॉल होता, ते चेंडूला कळायचं होतं मात्र मोठ्या फटक्यासाठी मात्र चेंडू काही सीमारेषेच्या बाहेर जाताना दिसला नाही. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चांगल्या क्षेत्ररक्षकाने झेल टिपलाय आणि पहिला धक्का टीम सिद्धिविनायक बेलकडी संघाला. आता अजून एक भरोसेमंद खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेलाय, त्याचं नाव आहे निलेश. आणि आता या दोन फलंदाजांवरती मात्र जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी मात्र स्वीकारली जाईल का हे देखील पाहिलं जाईल. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक लोकेश घेऊन येत आहेत. लोकेश पारधी. आता पॉवर प्लेचं षटक जे होते ते समाप्त झालंय. आता दुसरं षटक प्रगतीपथावर आणि आता विचार केला तर 30R सर्कलच्या बाहेर 6 क्षेत्ररक्षक हे बघायला मिळत आहेत. अक्षय कोल्हा, द डॅसिंग पर्सनॅलिटी, द बिग हिटर मॅन, आता स्ट्राईक एंड वरती. पहिलाच बॉल, यावेळेला फक्त दिशा दिलाय, ताकद नाही, फक्त युक्तीचा वापर आणि चेंडू करतोय या ठिकाणी सीमा रेषेच्या बाहेर जाताना दिसलाय. 4 धाबांसाठी चौकार. बायको काय भाजी काय भाजी उडदाची डाळ बायको काय भाजी काय भाजी उडदाची डाळ धन्यवाद डीजे. माइंडचा वापर, डोक्याचा वापर या ठिकाणी केला जाते अक्षय कोल्हाच्या माध्यमातून. बघा बरोबर मिडल लेंथला चेंडू होता आणि चेंडू मध्ये खराबी नव्हती मात्र फटका तेवढा नेत्रदीपक होता. जबरदस्त फटका अक्षय कोल्हाच्या बॅट मधून आलाय चौकार. पुढचा बॉल, यावेळेला चांगला फटका आहे मात्र चेंडूला अडवण्यामागे त्या ठिकाणी यश मिळालंय. अखेरकार 2 धावाही फलंदाजांना मिळाल्या आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या जर बघितली आपण तर जाऊन पोहोचेल 16 या अंकावरती. आतापर्यंत जशाच तसं उत्तर देण्याचं काम करतंय एका बाजूला सिद्धिविनायक बेलकडी हा संघ. धावसंख्या स्वीकारली गेले. पुढचा बॉल लोकेश या गोलंदाजाचा. फुलटॉस बॉल, फक्त दिशा दिल्या. खेळायचं तो ऑफ साइडला चेंडू होते, ऑन साइडला दुसरे धावेचा प्रयत्न आणि नकार दिलाय पूर्णपणे. यशनोवेटचा अतिशय जबरदस्त पद्धतीचा झालेला वापर, कारण की घातक ठरू शकला असता. एका बाजूला निलेश पळत सुटले होते मात्र अखेरकार अक्षय कोल्हानी त्याला थांबवलं गेलं आणि एकच धाव या ठिकाणी घेतली गेली आणि एका धावेने संघाची धावसंख्या जर बघितली आपण तर जाऊन पोहोचते ती म्हणजे 17 या अंकावरती. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून जबरदस्त लाईव्ह प्रक्षेपण आणि या स्पर्धेचं विश्लेषण करायचं झालं तर मात्र क्वांटिटी पेक्षा क्वालिटी दर्जेदार आहे. काय जबरदस्त या ठिकाणी लाईव्ह बघायला मिळत आहे. ऑप्शनच्या बाहेर चेंडूची पिचिंग लेंथ अतिशय जबरदस्त, अचूक टप्पा हा बघायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर ऑप्शनच्या बाहेर आतमध्ये येणारा बॉल इन स्विंग बघायला मिळालाय गोलंदाजाच्या माध्यमातून. लोकेश आता स्वतःला सिद्ध करताना दिसलाय. चेंडूचा खेळ शिल्लक असेल या षटकातील 2. बघा पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झालाय मात्र यावेळेला ऑप्शनच्या जास्त बाहेर चेंडू आहे. पंच वैभव धूम सर आमच्यापर्यंत इशारा पोहोचवतील का हा चेंडू वाईट आहे आणि या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते ती म्हणजेच 18 या अंकावरती. 18 धावा धावफलकावरती. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. निलेश थोडासा स्ट्रगल करताना दिसलाय मैदानाच्या आतमध्ये. हेलिकॉप्टर थोडासा फटका चांगला बघायला मिळालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल कारण की चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. खेळपट्टीवरती थांबणं या 2 फलंदाजासाठी महत्वपूर्ण गोष्ट आहे कारण की दोन्ही फलंदाज घातक फलंदाज आहेत मात्र स्वतःला सिद्ध करण्यासाठी बघा सेन्सिबल क्रिकेट हे त्यांच्या बॅट मधून बघायला मिळत आहे. फुल टॉस बॉल, स्विंग गेले बॉलला, चेंडू निघून गेला. इट्स आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी ब्युटिफुल स्ट्रोक.
थँक्यू सो मच डीजे. जय हनुमान चषक 2025 आपण बघताय आणि एखाद्या ओपन कॅटेगरी मधल्या मात्र स्पर्धेला लाजवेल अशी ही स्पर्धा आणि या स्पर्धेचं आयोजन आपल्याला बघायला मिळते जय हनुमान स्पोर्ट्स पायगाव या संघाच्या माध्यमातून. संदेश चाकर गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती. अक्षय कोल्हाने टोकलेला शेवटच्या बॉलवरती षटकार आणि धावसंख्येचा विचार केला तर 25 या अंकावरती आपल्याला बघायला मिळत आहे. शांत गेम आहे असं म्हटलं होतं आमच्या लाईव्ह गुणलेखनाने, मात्र शुभम मौर्य आपल्याला नक्कीच लाईव्ह गुणलेखन त्याचं बघायला मिळतंय आणि त्याच्या माध्यमातून असं म्हटलं होतं की अक्षय कोल्हा याचा गेम शांत आहे, खेळ शांत आहे, मात्र त्यानंतर जेव्हा गरज असते त्यावेळेला मात्र एक चांगली दर्जाची फलंदाजी करणं ही त्याची ओळख आहे. दरम्यान पहिलाच बॉल या ठिकाणी डॉट आलाय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पुन्हा एकदा संदेश साकर आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जातील, मात्र यावेळेला जर बघितलं तर रनअप मध्ये थोडासा बिघाड झालाय. आतापर्यंत एका बाजूला निलेशाला जर आपण बघितलं तर फक्त ना फक्त स्ट्रगल आपल्याला बघायला मिळतात, कारण की निलेश हा सुद्धा एक चांगला फलंदाज आहे, मात्र त्याच्या बॅट मधून अद्यापही चांगल्या पद्धतीच्या धावा या येताना बघायला मिळत नाहीयेत. बघा पूर्णपणे स्ट्रगल करतायत. अजून एक डॉट बॉल. प्रेशर आणि प्रेशर फक्त जाणवत असेल फलंदाजावरती, कारण की एका बाजूला अक्षय कोल्हा चांगली फलंदाजी करतायत आणि त्यानंतर निलेश याचं जर विश्लेषण करायचं झालं तर आतापर्यंत 4 चेंडूंना सामोरी जाऊन 3 चेंडू डॉट खेळलाय आणि 1 धाव फक्त त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. टॉस झाला एका बाजूला आपण बघताय तर जरीमरी स्पोर्ट्स गोकिवरे संघाने टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजी स्वीकारलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रण हे दिलं गेलंय ते म्हणजे गावदेवी स्पोर्ट्स पोमाड संघाला. बघा अजून एक चांगला बॉल, अजून एक डॉट बॉल. प्रेशर. मॅच मध्ये पूर्णपणे पकड जी आहे ती मजबूत केली होती एका बाजूला सिद्धिविनायक बेलकडी संघाने, मात्र यावेळेला जर बघितलं आपण तर आता स्ट्रगल करताना दिसलाय फलंदाज. फक्त दिशा दिले. शॉर्ट मिड विकेट एरियामध्ये क्षेत्ररक्षक आहे भावेश ठाकरे, मात्र चेंडूला अडवण्यामध्ये यश मिळालं. एकच धाव मिळाली. बघता बघता जर आपण धावसंख्येचा विचार केला तर या षटकामध्ये जवळजवळ चौथ्या चेंडूवरती मिळालेली ही 1 धाव आपल्याला बघायला मिळते. 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि आता अक्षय कोल्हा हा स्ट्राईक एंड वरती आहे. एक भरोसेमंद खेळाडू सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी संघाचा. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. हवेमध्ये चेंडू आहे. रोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. जवळजवळ 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली मात्र येताना दिसल्यात, मात्र मिळेल त्या ठिकाणी फक्त 1 धाव. आणि या वेळेला जर बघितलं तर विकेट डाऊन केली जाईल का? तर यस, विकेट डाऊन. इथून मात्र बघितलं जाईल की चेंडूंचा खेळ शिल्लक किती आहे आणि किती धावांची गरज आहे. 7 चेंडू शिल्लक आणि 7 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज आहे. 7-14 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला मॅच फिनिश करण्याची क्षमता ठेवणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे अक्षय कोल्हा आणि आता नवीन गेलेला फलंदाज रोशन उंबरसाडा. आता या 2 फलंदाजांवरती मात्र मोठी जबाबदारी आहे. 7 चेंडूंना सामोरे जाऊन मात्र 14 धावा बनवाव्या लागतील तरच मात्र विजय मिळेल. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आपल्या षटकामध्ये. या षटकाचा विचार केला तर संदेश चाकरने मात्र इम्प्रेस केलंय. ज्या पद्धतीची गोलंदाजी त्याने या ठिकाणी हाताळले गेले, एक जबरदस्त गोलंदाजीचा प्रत्यय देत असताना मिस्टर संदेश. शेवटचा 1 बॉल शिल्लक असेल. आता डावकर हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय मिस्टर रोशन उंबरसाडा. शेवटचा आणि अंतिम बॉल. मॅच मध्ये पकड दोन्ही संघांनी मात्र मजबूत केले गेले. एका बाजूला बघितलं तर फलंदाजी करणाऱ्या संघाकडून सामना नक्कीच होता, मात्र या वेळेला गोलंदाजी जबरदस्त होते. अजून एक डॉट बॉल. क्या बात आहे संदेश साकर.
फलंदाजी थोडीशी खराब झाली होती संदेशच्या माध्यमातून, जरूर एक षटकाराने एक चौकार खेचला होता, मात्र त्यानंतर गोलंदाजी ही अचूक दर्जाची राहिलाय. तिसरं षटक महत्वपूर्ण होतं आणि त्या षटकामध्ये दिल्यात फक्त ना फक्त 2 धावा. क्या बात आहे संदेश साकर, पूर्णपणे बीट झालेत फलंदाज. आणि आता 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडूंमध्ये करायच्या धावा 14. काय घडेल काय बिघडेल हे देखील शेवटच्या षटकामध्ये पाहिलं जाईल. तत्पुरती देऊया डीजे यांना एक संधी. थँक्यू सो मच डीजे. मैदानाच्या आतमध्ये थोडीशी पाण्याची कमतरता जाणवत आहे, कारण की उन्हाचा प्रभावही तेवढा आहे आणि प्रत्येक खेळाडूला तो उन्हाचा त्रास होतोय आणि पाण्याची जी भास आहे ती नक्कीच या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. 3 धावांची पॅलेंटी या ठिकाणी दिली जाईल, ती म्हणजेच यंगस्टर नागले या संघाला. कारण की 12वा खेळाडू ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये आलाय त्यावेळेला त्याच्या खिशामध्ये आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल हा बघायला मिळालाय आणि त्या कारणास्तव मात्र 3 धावांची पॅलेंटी या ठिकाणी ऍड केली जाईल. म्हणजेच काय तर 3 धावा या ठिकाणी ऍड केल्या जातील आणि सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी या संघाच्या खात्यामध्ये त्या 3 धावा या ठिकाणी जातील. बघा या शेवटच्या निर्णायक मॅच मध्ये शेवटच्या षटकामध्ये हे जे माइंड आहे ते कुठेतरी लावावं लागेल, कारण की ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये तुम्ही जात आहे त्यावेळेला मात्र कुठल्याही प्रकारचा मोबाईल फोन घेऊन जाणं बंधनकारक असतं, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. आता धावांची गरज किती असेल हे देखील पाहिलं जाईल. तर 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. बघा जखमेवरती मीठ सोडण्याचं काम केलं 12व्या खेळाडूने. 6 चेंडू 11ची गरज आहे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी रोहित गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज झालेत. 11 धावा डिपेंड केल्या जातील काय किंवा ते पूर्ण केल्या जातील हे देखील पाहिलं जाईल. पहिलाच बॉल. 6 चेंडू 11ची गरज आहे. इथून मात्र 3 धावा पॅलेंटीच्या ऍड केल्या जात आहेत सिद्धिविनायक बेलकडी संघाच्या खात्यामध्ये. बघा प्रेशर आहे गोलंदाजावरती. 6 चेंडू 11ची गरज आणि अक्षरशः पंचांचं कौतुक करावं असं वाटेल, कारण की ज्या अनुषंगाने त्यांनी लक्ष निरीक्षण जे या काही सगळ्या गोष्टी आहेत त्या मात्र त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये बघितल्या जातात. येस इट इज अ वाईट बॉल. ऑफस्टंपच्या जास्त बाहेर चेंडू, त्या कारणास्तव पंचांनी हा वाईट घोषित केला गेला. आता इथून मात्र 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये 10 धावांची गरज. 6-10 हे समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये 2 संघांच्या मध्ये बघायला मिळतंय. बॅटची कडा, चेंडू खाली आहे आणि अजून एक चांगला बॉल गोलंदाजाच्या माध्यमातून. पहिला बॉल वाईट आला होता, मात्र त्यानंतर गोलंदाजाने हा चेंडू चांगला टाकलाय. 5 चेंडू 10 धावा. बघा दोन्ही संघांच्या बाजूने अजून सुद्धा मॅच आहे. एखादा मोठा फटका आणि मग प्रेशर रिलीज केलं जाईल. अक्षय कोल्हा ऑन द स्ट्राईक. मोठा प्रमाणाचा प्रयत्न मात्र यावेळेला बघितला तर 2 धावा येतील काय हे देखील पाहिलं जाईल. क्षेत्ररक्षण झेप घेतलंय खरच्या वेळेस. सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळालं, मात्र तत्पुरती मात्र 2 धावा या कंप्लीट केल्या जातात. क्षेत्ररक्षण चूक काय जबरदस्त, अक्षरशः स्वतःला त्या ठिकाणी झोकून दिलं गेलं आणि 2 धावा आपल्या संघासाठी मात्र वाचवल्या गेल्यात. एका बाजूला क्षेत्ररक्षकाचंही कौतुक असेल, ज्या अनुषंगाने त्याने चांगले एफर्ट लावले गेलेत. 100% एफर्ट असं म्हणायला काही हरकत नाहीये. पुढचा बॉल रोहितचा. फुल टॉस बॉल हवेमध्ये. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहेत, करणार नाहीये चूक आणि भागवले आपल्या संघाची महत्वाची भूक. अक्षय कोल्हा बॅक टू द आउट.
थँक्यू सो मच विजय. क्या बात आहे. जरी पॅलेंटीच्या धाबा ऍड झाल्या तरीही मात्र गोलंदाज स्वतःला सिद्ध करताना दिसलाय. आता चेंडूचा खेळ शिल्लक आहे 3 आणि 3 चेंडूंमध्ये 8 धाबांची गरज आहे. काय घडेल काय बिघडेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये महेंद्र कोल्हा जात असताना अक्षय कोल्हाने नाराज केलाय. त्यानेही आपल्या फलंदाजीमध्ये 8 चेंडूला सामोरी जात असताना 16 धाबा बनवल्यात. आणि आता भरोसामंद खेळाडू मैदानाच्या आतमध्ये महेंद्र कोल्हा जात असताना 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 8 धाबांची गरज आहे. अक्षय कोल्हा याच्याकडे मात्र अपेक्षा होत्या. त्या अपेक्षा मात्र भंग करण्याचं काम केलं एका बाजूला अक्षयने. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. हवेमध्ये बॉल खूप काळ राहिलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि येस जवळ थर्ड एटमला हा कॅच मात्र या ठिकाणी घेतला गेलाय. अजून एक धक्का. बॅक टू बॅक दुसरा. धन्यवाद डीजे. काय जबरदस्त मॅच. रफ अँड टफ मॅच. एका बाजूला असं वाटलं होतं की सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलखेडी हा संघ 6 चेंडूमध्ये 13 धावा बनवेल. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा पॅलेंटी ही लागली गेली आणि त्यानंतर सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलखेडी संघाच्या खात्यामध्ये अजून 3 धावा ऍड झाल्या आणि नंतर स्थिती अशी निर्माण झाली की 6 चेंडूमध्ये 11 धाब्याची गरज होती. आणि त्यानंतर मात्र गोलंदाजाने केलेली गोलंदाजी ही अप्रतिम दर्जाची राहिली आहे. आता मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 धाबांची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय मिस्टर सचिन. बघा अजूनही प्रेशर आहे. 2 चेंडू 8 धाबांची गरज असतानाही गोलंदाज मात्र थोडस प्रेशर त्याच्याही बघायला मिळत आहे. एक मोठा फटका या चेंडूवरती येणं गरजेचं आहे. आलाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स करत असताना 4 धाबांसाठी महत्वपूर्ण आणि प्रेशर रिलीज करणारा हा चौकार आलाय. धन्यवाद डीजे. क्या बात है. फुलटॉस बॉल होता. पुरेपूर समाचार फायदा आणि चेंडूला मात्र ऑन साइडला मात्र फेकून दिलं. 1 बाउन्स करत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना दिसलाय 4 धाबांसाठी. आता 1 चेंडू शिल्लक आणि 1 चेंडू मध्ये फक्त 4 धाबांची गरज आहे. सचिन आल्या मात्र स्वतःला सिद्ध करताना दिसला की मी हे एक चांगला फलंदाज आहे आणि त्याच्या बॅट मधून आलाय हा चौकार. 1 चेंडू 4 धाबा. प्रेशर दोन्ही संघांवरती. कुठला संघ हा सामना जिंकेल हे देखील पाहिला जाईल. शेवटचा 1 बॉल शिल्लक 4 धावांची गरज आहे. प्रत्येक खेळाडूच्या मात्र जर बघितलं तर अंगावरती शहरा आणणारा हा क्षण बघायला मिळतोय. 1 चेंडू 4 धाबांची गरज आहे. इथे विजयी कोण होईल. गोलंदाज की मग फलंदाज हे देखील पाहिला जाईल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. 1 चेंडू 4 धाबांची गरज. शेवटचा बॉल या ठिकाणी घेऊन जाईल गोलंदाज रोहित. समोर फलंदाज सचिन. 1 चेंडू 4 धाबांची गरज आहे. ओहो या वेळेला काय घडलंय. फुलटॉस बॉल होता मात्र या वेळेला एसटी रक्षकाने केलेली चूक आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धाबांसाठी चौकार. सामना या ठिकाणी विजयी झालाय. ती टीम आहे सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलखेडी. कॉंग्रॅच्युलेशन आणि हार्ड लक टीम यंगस्टार नागले. अखेरकार जर बघितलं तर फुलटॉस बॉल होता. कदाचित एसटी रक्षकाने हा जर चेंडू पकडला असता तर मात्र विजयी होताना दिसली असती यंगस्टार नागले ही टीम. मात्र या वेळेला जर बघितलं तर एसटी रक्षकानं मात्र थोडीशी चूक केलाय आणि त्याचा फायदा हा या ठिकाणी होताना दिसलाय. कदाचित 3 धाबा या पॅलेंटीच्या ज्या होत्या त्या कुठेतरी महागात पडल्यात असं म्हणायला काही हरकत नाहीये. मात्र विजयी झालाय
सिद्धिबन एक्सपोर्ट्स बेलखेडी हा संघ आणि पराभव मात्र स्वीकारावा लागला एका बाजूला यंगस्टार नागले हा संघ. केलाय